आज आम्हाला नंदूबाईनं बोलवलेलं होतं त्यांच्या घरी. गेलं तर पाहिजेच ना, नाहीतर कंप्लेंट सासूबाईकडे होते. आता गावावरून सासूबाईनं चवळ्याच्या शेंगा ताज्या ताज्या पाठवलेल्या होत्या. त्यांना जाता जाता घेऊन जाऊया म्हणल्या. त्यांना त्यांचा तवर फोन आला की मला येताना तांदूळ घेऊन या. मग त्यांच्यासाठी तांदूळ घेतलं आणि माझे पाय लाल भडक कशाने झालेत काय माहीत. आता नंदूबाईकडे चाललोय तर मग काहीतरी गोडधोड तर घेतलंच पाहिजे. तर ही माझी फेवरेट मिठाई आहे बरं का, छेना मिठाई. हा, छेना मिठाईच नाव आहे हिचं. ह्यातला मँगो फ्लेवर जाम आवडतो. तोपर्यंत दुकानवाला बोलला, हे घ्या अंजीर मिठाई टेस्ट करा. दिवाळी आले म्हणलं टेस्ट घ्या बोलणारच ना, आपण कशाला सोडायचं, फुकट भेटतंय म्हणून. आणि ते काहीतरी नवीन अंजीर मावा होता. मला ठाकठीक वाटला, थोडी ना पैसे द्यायचं होतं, त्यानं दिला म्हणून आपण खाल्ला. तर ही माझी बारकी सासू म्हणाली मला हे काहीतरी चटकपटक वाढ पाहिजे, त्याच्यासाठी पण घेतलं. अरे जबरदस्त असलं ऊन लागत होतं ना, तोंडाचं एवढं मस्त गोरोगोर पान तोंड झाले. पौर्णिमेचा चंद्र झालाय. जाता जाता माझा अमावस्याचा काय ते खंडग्रह चंद्रग्रहण होऊन जाईल म्हणून तोंडाला जरा फडकं बांधलं हो. आणि जाता जाता थंड्याची बाटली पण घेतली. जबरदस्त असं वाटलं की उन्हाळा चालू झालंय का काय. अर्ध्या तासाचा रस्ता मला 1 तासाचा वाटायला लागला. ते ट्रॉफिक, ते ऊन, बबो म्हणलं नक्कीच दिवाळीपर्यंत मी काहीतरी काळा कावळा नाही तर काळी चिमणीच नक्की होणार आहे. जिकडं जाईल तिकडं आम्हाला खेळणी लागते. ती स्टॉप घेत 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 आम्ही चाललेलो होतो. जाऊबाईचं आमचं बारकं पोरगं आहे ना डुगू, त्याच्यासाठी खेळणं बघत होतं. तर हे कसलं इकडं चालते आणि तडपडातून बंद पडते म्हणून आम्ही ते घेतलंच नाही. कसं तरी एकदाच घरी पोचलो, चहा नाश्ता घेतला. आणि आता कशासाठी आलं ते सांगतो. आमच्या नंदूबाईंनी आणि दाजीने ना नवीन फ्लॅट घेतलेला आहे. आता तो दसऱ्याला कधीच घेतलेला होता, त्याची चावी दसऱ्याला भेटली. मग तेव्हा त्यांनी श्री गणेश पूजेला आम्हाला बोलवलेलं होतं. पण दसरा होता आणि कामाला होती म्हणून आम्हाला जायला नाही भेटलं. मग दाजी बोलले लवकर 2 दिवसात या, कारण का फर्निचरचं काम करायचं आहे, ते पण बघायचं आहे. म्हणून आम्ही गेलो अचानकमध्ये. आता सोसायटी गगनाला भिडणाऱ्या त्या मोठ्या मोठ्या इमारती, आतमधून कसं आहे ते नंतर दाखवतो बरं का तुम्हाला.